आपण पाहतो की मनसे असेल, शिवसेना असेल, मोर्चा काढण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि त्याचबरोबर विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत. कशा प्रकारे तुम्ही हा मुद्दा बघता? कारण हिंदी सक्ती करणं चुकीचं आहे अशा प्रकारचा आक्षेप आहे. या मोर्चांमध्ये आपण सहभागी होणार? याच्यामध्ये भाग दोन आहेत. पहिली ते चौथी प्राथमिक तिथं हिंदीची सक्ती तिथं करणं योग्य नाही, पण पाचवीपासून वर हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. आज देशामध्ये जवळपास 55% लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं 55% लोक बोलतात. मराठी असेल, कानडी असेल, मल्याळम असेल, बेंगॉली असेल, ह्या ठराविक एक लोकसंख्या याचा आधार घेते. आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत, पण पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच आणणं हे योग्य नाही. तिथं मातृभाषा ही महत्वाची आहे. आता हा मुद्दा समोर आणण्याचं काय कारण वाटते का? कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष विचलित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला? माहिती असं लोक बोलतात, पण माहिती नव्हतं. आता मी काल दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली. मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे. पण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले. त्यांनी हेही जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं. जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागतं. मुंबई आणि उपनगरांमध्ये हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मतांसाठी हे हिंदी सक्तीचं पुढं केलेलं आहे भाजप सरकारने, असं ठाकरे बंधूंनी दावा केला. मला माहीत नाही. काल पत्रकार परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो आणि या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होतं हे देखील मला बघायचं आहे. कारण फक्त बोलणं आणि प्रत्यक्ष मोर्चामध्ये येणं, कारण हा मोर्चा जो असेल तो झेंडा व्यतिरिक्त अजेंडा असेल. आपण आता त्याचं उत्तर दिलं मी की या संबंधीचं काही भाष्य त्यांनी केलेलं आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना. कुणी सांगतो तुम्ही याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल, तर तो जाणून घेणं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यकता आहे. भाजप हा मुद्दा सोडून काढला असं वाटतं का? कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडेल असं वाटतं? मला काही याच्यात वाद दिसत नाही. माझ्या मते फक्त सरकारने पहिली ते चौथी इथं हस्त करू नये. दिले मात्र तोंडी शिकवणार असं दादा भुसेंनी आता स्पष्ट केली. ठाऊक नाही.